नमस्कार. ज्ञानेश्वर माऊलींनी भगवद्गीतेचा मराठी भावार्थ म्हणजेच ज्ञानेश्वरी यामध्ये ज्ञानी माणसाची अनेक वैशिष्ट्ये उलगडून दाखवलेली आहेत. ही सर्व लक्षणे एकत्रित केल्यास ज्ञानाने प्रकाशित झालेल्या पुरुषाचे एक सुंदर दर्शन घडते. पुढे ज्ञानेश्वरीतील अशी 15 लक्षणे आपणास सांगता येतात. त्यातलं पहिलं आहे स्थितप्रज्ञता, म्हणजेच मनाची स्थिरता. ज्ञानी व्यक्ती सुखदुःखात समत्व राखते. त्याचे मन बाह्य गोष्टींनी विचलित होत नाही. दुसरं आहे इंद्रियांचे संयमन, की यामध्ये या व्यक्तींनी इंद्रियावर विजय मिळवलेला असतो. विषयांच्या आकर्षणात ती व्यक्ती अडकत नाही. तिसरं आहे निष्काम कर्मभाव. कर्म करत असतानाही तो व्यक्ती फळाची अपेक्षा करत नाही. त्याचे कर्म हे ईश्वरार्पण झालेले असते. चौथा आहे अहंकार शून्यता. मीपणा आणि माझेपणा अशा व्यक्तीचा नाहीसा झालेला असतो. पुढचा आहे पाचवा ममत्वाचा अभाव. ज्ञानी माणूस कोणत्याही वस्तू, व्यक्ती किंवा संबंधाशी आसक्त राहत नाही. सहावा आहे समत्व बुद्धी. तो सर्व जीवांना समभावाने पाहतो. मित्र, शत्रू, प्रिय, अप्रिय हे भेद त्याच्याकडे नसतात. शांती आणि आनंदाचा स्रोत अंतर्मुख असतो. हा सातवं लक्षण आहे. बाह्य गोष्टींपेक्षा तो अंतर्मनात समाधानी असतो. तत्वज्ञानाची प्रगल्भ समज हे 8वं लक्षण त्याचं आहे. त्याला आत्मा, शरीर, प्रकृती, परमात्मा यांचा भेद माहिती असतो. भक्तीचा भाव. ज्ञानी माणूस असूनही नम्र भक्त असतो. तो अखंड भगवंताच्या स्मरणात राहतो. हे त्याचं 9वं लक्षण आहे. तर 10वं लक्षण निरंकार सेवा. तो कोणतीही सेवा करताना मी करतो असा भाव ठेवत नाही. सर्व काही भगवंतासाठी तो समर्पित करीत असतो. 11वा क्षमाशीलता. ज्याने ज्ञानीपणा मिळवलेला आहे तो अत्यंत क्षमाशील असतो. त्याच्या ठिकाणी द्वेषभावना अजिबात नसते. 12वं लक्षण आहे मौन आणि अंतर्मुखता. तो आवश्यक नसताना बोलत नाही किंवा अनावश्यक कोणत्याही गोष्टी तो बोलत नाही. त्याचे मौन हे आत्मानुभवाचे असते. वैराग्य आणि वृत्ती हे 13वं लक्षण. विषय, व्यक्ती, भोग यापासून मन दूर असते. पण त्याचा अर्थ घर सोडणे नसून